बदलापूर शहरातील पूर्व आणि पश्चिम भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लवकरच नवीन रेल्वे भुयारी मार्ग सुरू केला जाणार आहे। त्यासाठी नगरपालिकेनं सर्वेक्षण सुरू केलं असून बॅरेज रोड जवळील रेल्वेचा जुना भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। हा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यास खरवई ते बॅरेज रोड अशी थेट वाहतूक सुरू होईल। या भुयारी मार्गामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल असा विश्वास माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी व्यक्त केलाय। बदलापूर शहरात पूर्व पश्चिम भागाला जोडणारा एकमेव उड्डाणपूल आहे, तर उड्डाणपुलालगत आणि मॅगडी चौकाजवळ असे 2 छोटे रेल्वे भुयारी मार्ग आहेत। मात्र बदलापूर शहरात वाहनांची संख्या वाढल्यामुळे या 3ही मार्गांवर प्रचंड ताण येतोय। भुयारी मार्गातून केवळ छोटी वाहनं जाऊ शकत असल्यामुळे इतर वाहनांना उड्डाणपुलावरूनच ये-जा करावी लागते। सध्या कार्मेल हायस्कूल ते वडवली तलाव आणि होप इंडिया ते बॅरेज रोड अशा 2 उड्डाणपुलांना मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्ष काम सुरू होऊन ते पूर्ण होईपर्यंत 3 ते 4 वर्ष लागू शकतात। त्यात बदलापूर गाव, बॅरेज रोड, रमेशवाडी या भागातील वाहन चालकांना कर्जत हायवेवर किंवा पूर्व भागात यायचं झाल्यास मोठा वळसा घालून यावं लागतं। हीच परिस्थिती पूर्वेकडील खरवई, जुवेली, माणकिवली या भागातील वाहन चालकांची आहे। त्यामुळे यावर पर्याय म्हणून बॅरेज रोड जवळील जुना रेल्वे भुयारी मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी नगरपालिका प्रशासनानं तयारी सुरू केली आहे। माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, बांधकाम सभापती रमेश सोळसे, स्थानिक नगरसेवक संजय गायकवाड, माजी नगरसेवक प्रशांत कुलकर्णी यांनी आज या मार्गाची पाहणी केली। या भुयारी मार्गातून सध्या MIDCचं सांडपाणी वाहतंय। ते पाणी दुसऱ्या भुयारी मार्गातून वळवल्यास हा जुना मार्ग दुचाकी, रिक्षा आणि छोट्या 4चाकी वाहनांसाठी सुरू करता येऊ शकतो असा विश्वास लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलाय। याबाबत लवकरच रेल्वेसोबत पत्रव्यवहार केला जाणार आहे। रेल्वेकडून मंजुरी मिळताच पावसाळ्यानंतर लवकरात लवकर या ठिकाणी रस्ता बनवण्यात येईल। त्यामुळे शहरातील वाहतुकीवरचा ताण बराचसा कमी होईल असा विश्वास माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी व्यक्त केलाय। आता यावर रेल्वे प्रशासन नेमकी काय भूमिका घेतं यावरच या भुयारी मार्गाचं भवितव्य अवलंबून असणार आहे। बॅरेज रोड ते खरवई असा हा एक रेल्वेचा पूर्वी अंडरपास होता, ज्याला खूप वर्ष जुना आहे। याच्यात शेतकरी आमचे जे होते, जे या बाजूने त्या बाजूला जात होते, इथून बैलगाड्या जात होत्या, 2 व्हीलर 3 व्हीलर जात होते, 4 व्हीलर पण छोट्या छोट्या जात होत्या। आणि कालांतराने जसं MIDCचं पाणी आलं या ठिकाणी, तसं इथे चिखल झाला आणि हा रस्ता बंद पडला। आज आम्ही हा रस्ता ओपन करण्याच्या मनस्थितीत आहेत, कारण जे काही बदलापूरला जी लोकसंख्या आहे ती वाढती लोकसंख्या जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला रेल्वे ओव्हरब्रिज तसंच जो बेलोलीचा अंडरपास आहे, इथे ट्रॅफिक सातत्याने जाम होते। जर काही हा मार्ग आपण खुला केला तर निश्चितच याच्यातून 25% लोक प्रवास करतील, वाहनं प्रवास करतील आणि या दोन्ही आरोबीवरचा आणि अंडरपासचा ताण कमी होईल असं मला वाटतं। त्यामुळे बदलापूर नगरपालिकेच्या वतीनं आणि रेल्वेला आपण विश्वासात घेऊन किंवा रेल्वेच्या परवानगी घेऊन हा अंडरपास लवकरात लवकर चालू करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आमचे गटनेते राजेंद्र घोरपडे यांनी आपल्याला माहिती दिलीच। आम्ही बांधकाम सभापती म्हणून रेल्वे आणि कुळगाव बदलापूर नगर परिषद यांना तातडीने पुढील 2 ते 4 दिवसात घेऊन तातडीने इथे रस्ता आणि हे जे गटाराचं पाणी आहे ते कसं काय नियोजन त्याचं करता येईल आणि रस्ता कसा काय लवकरात लवकर होऊन हा बोगदा लवकरात लवकर कसा काय चालू होईल हे आम्ही नियोजन येत्या 4 ते 5 दिवसात कुळगाव बदलापूर नगर परिषद आणि रेल्वे प्रशासनासोबत मिटिंग घेऊन करणार आहेत। पूर्वी कुळगाव, खरवई, जेवेली, माणकिवली आमच्या लोकांच्या इकडे जमिनी होत्या। 50 वर्षापूर्वी ज्या रमेशवाडीमध्ये असेल, सानेवाडीमध्ये आमच्या जमिनी होत्या इथल्या स्थानिक लोकांच्या, त्यांना येण्या जाण्यासाठी हा बोगदाचा काय होता इथे, म्हणजे इथल्या बैलगाड्या असतील, काही असतील येण्या जाण्यासाठी। तर आता जी परिस्थिती कुळगाव बदलापूर शहर हा संपूर्ण फार मोठा शहर झालेला आहे आणि समस्या ज्या ब्रिजवरची समस्या आहे ती कमी होण्यासाठी आपले BJPचे गटनेते यांना आम्ही वारंवार बोललो का काहीतरी ही समस्या सोडवली पाहिजे। म्हणून हा जो रेल्वेचा ब्रिज आहे त्याच्या खालनं गाड्या गेल्या तर बराच त्या ब्रिजचा ताण कमी पडेल आणि रेल्वेला त्यांनी परमिशन घ्या, रेल्वेने परमिशन दिल्यानंतर ते आपल्याला इथून रस्ता, छोटासा रस्ता आणि येण्या जाण्याचा मार्ग होईल आणि खरोखर लवकर केला तर ते पब्लिकसाठी चांगल्याच्या गोष्ट होईल। साधारण 30-35 वर्षापूर्वी मी बॅरेज रोडला राहायला आलो, त्यावेळेला मला चांगलं आठवते। आज पण बदलापूर गावातले जे कामगार MIDCत जायचे ते त्यांच्या सायकलीवरनं, म्हणजे पूर्वी सायकल होते, सायकलीवरनं इथं जायचे, इकडून बैलगाड्या पण इकडून जायच्या आणि 2 व्हीलर पण इकडून जायच्या। पण नंतर मग काय झालं, पूर्वी इथे फक्त पावसाळ्याचंच पाणी होतं। आता पावसाळ्याचं पाणी असतंच, पण त्याशिवाय MIDCचं जे पाणी आहे ते इथे असतं, त्यामुळे हा रस्ता बंद झाला आहे।
हा रस्ता आत्ता आपल्याला कमी वाटतोय, पण हा जर गाळ काढला तर कमीत कमी अजून 7 ते 8 फूट डीप जाईल आणि नक्कीच बाजारपेठेमधलं जे ट्रॅफिक आहे ते कमी होईल. आता आमचंच उदाहरण, आम्ही बॅरेज रोडला राहतो. आम्हाला जर पलीकडे जायचं असेल तर बाजारात जायला लागतं, बाजारातनं ओव्हरब्रिजवर जायला लागतं, ओव्हरब्रिजवरनं असं गोल फिरून यायला लागतं. त्यामुळे हा रस्ता झाला तर बॅरेज रोड असेल, रमेशवाडी असेल, बदलापूर गाव असेल, एरंजाळ असेल, सोनवली असेल किंवा हेंद्रापाडा असेल, रमेशवाडी या परिसरातील जे नागरिक आहेत ते ह्या रस्त्याचाच वापर करतील आणि मग त्याचा डायरेक्ट फायदा हा जो ओव्हरब्रिजवरती ट्रॅफिक होतं किंवा बाजारपेठेत ट्रॅफिक होतं ते होणार नाही आणि त्यामुळे हा रस्ता होणं गरजेचं आहे. माननीय माजी गटनेते, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोडपरे यांनी आता मनावर घेतलेलं आहे आणि एकदा त्यांनी कुठली गोष्ट मनावर घेतली तर ते काम पूर्ण करतात. आम्हाला खात्री आहे हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल.